आज 26 नोव्हेंबरला संपूर्ण देशभरात संविधान दिवस साजरा करण्यात आला। अशातच गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील न्यायालय परिसरामध्ये आज रात्री 1100 दिवे लावून संविधान दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करण्यात आला। त्याचप्रमाणे मूळ संविधानातील 22 भागांचे रेखाटलेले चित्र देखाव्याच्या माध्यमातून दाखविण्याचे प्रयत्न केले आहे। त्यात जे जलचित्र रेखाटले आहे त्याचा काय इतिहास आहे आणि किती मोल आहे आणि त्या जलचित्राचं संविधानात किती महत्त्व आहे हे दाखविण्याचा प्रयत्न या देखाव्याद्वारे दाखविण्यात आलाय। तर संविधान कशा प्रकारे तयार करण्यात आले त्याचे प्रति नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, संविधानाचं महत्त्व नागरिकांना कळावं या उदात्त हेतूने 1100 दिवे लावून संविधान दिवस साजरा केल्याचा उपक्रम आम्ही राबविला, अशी माहिती सडक अर्जुनी न्यायालयाचे तालुकात न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी दिली। तर ज्याप्रमाणे आपण आपले अनेक सण उत्सव साजरे करतो त्याच पद्धतीने प्रत्येकाने संविधान दिवस साजरा करायला पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय। या ठिकाणी आम्ही 1100 दिवे या सडक अर्जुनी न्यायालयाच्या परिसरामध्ये लावले। जसं आपण दिवाळी, दसरा, ईद असे वेगवेगळे सण आपण साजरा करतो आणि आपण 26 जानेवारी 15 ऑगस्ट असे हे राष्ट्रीय सण देखील साजरा करतो, तसाच 26 नोव्हेंबर हा सर्व भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। ज्या दिवशी आपण आपली जी संविधान जे आहे ते आपण अंगीकृत केलेलं आहे आणि याद्वारेच भारतीय स्वतंत्र भारताची न्याय व्यवस्था या संविधानामार्फत आज उदयास आली, जन्मास आली। म्हणून हा दिवस आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करून जनमानसांमध्ये, नागरिकांमध्ये संविधानाची जनजागृती आहे। संविधान म्हणजे मूळ संविधानामध्ये जे 22 भाग होते त्या प्रत्येक 22 भागावर एक चलचित्र त्या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं होतं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमचे सडक अर्जुनी येथील न्यायाधीश डॉक्टर आव्हाड साहेब यांनी हा दीपोत्सवाचा कार्यक्रम संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित केला आहे। दरवर्षीच ते अशा प्रकारचा कार्यक्रम इथे घेत असतात आणि त्या निमित्ताने संविधानाबद्दलची जनजागृती जनसामान्याप्रमाणे करण्याचा त्यांचा मानस असतो। यावर्षी विशेष म्हणजे मूळ भारतीय संविधानात दर्शवलेली विविध चित्रणे व त्यामागील इतिहास याचे पूर्ण 22 खंड जे आहेत आणि ते 22 खंडामध्ये काय काय दर्शवण्यात आलेलं आहे, आपल्या इतिहासाची पूर्ण त्याच्यामध्ये माहिती आहे। आपण बघाल की या ठिकाणी सम्राट अशोकांच्या शासनाच्या 3 मूर्तीपासनं तर शेवटी आपल्या समुद्राच्या लाटेमध्ये जे जहाज चालतं त्याच्यापर्यंत इथे म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल आणि पूर्ण आपल्या भारतीय इतिहासामध्ये जे प्रामुख्याने त्यांच्या नावाचा उल्लेख होतो, झाशीच्या राणी असतील, महात्मा गांधी असतील, नटराजाची मूर्ती असेल, म्हणजे पूर्ण भारतीय संपूर्ण इतिहास जो आहे, सांस्कृतिक इतिहास हा सगळा इथे या चित्रांमुळे इथे करून दिलेला आहे। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।